नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, थंबनेल तुम्ही बघितलंच असेल की पेपर जरी आपला कसाही गेला असेल तरी अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही। याचं कारण असं की आपल्याला आता एक नवीन संधी देखील मिळणार आहे। ती कोणती संधी आहे ही व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणारच आहोत। परंतु तत्पूर्वी मित्रांनो बघा, गेल्या अनेक दिवसांपासून आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करत होतो। पेपर आपला कसा जाणार या चिंतेमध्येच आपण होतो आणि फायनली 23 नोव्हेंबरला सगळ्यांचा पेपर झालेला आहे। पेपर 1 झालेला आहे, पेपर 2 देखील झालेला आहे आणि या पेपरमध्ये आपला जसाही परफॉर्मन्स असेल तो आपण एक्सेप्ट करायचा आहे। कारण आयोगाच्या तर्फेच म्हणजे MSC च्या तर्फे जी काही अधिकृत आन्सर की आहे ती अद्याप आलेली नाही। येत्या काही दिवसांमध्ये ती आपल्या समोर येणार आहे। त्यावेळेस आपल्याला आपली आन्सर की ओपन करायची आहे आणि तिच्यामध्ये आपले किती अटेम्प्ट्स जे आहेत ते करेक्ट आलेले आहेत, आन्सर जे आहे ते करेक्ट आलेले आहेत हे पाहून आपल्याला त्याचा अंदाज बांधता येईल की फायनली वी आर गोइंग टू क्वालिफाय दिस एक्झामिनेशन ऑर नॉट। आणि जर समजा असं कधीच होई नाही आणि समजा झालंही असेल, होतही असेल, थोडेफार मार्क कमी जरी आले असतील किंवा आपल्याला भीती वाटत असेल की या प्रयत्नामध्ये आता माझं TET पात्र होणे हे काही आता शक्य होताना दिसत येत नाही, तर मित्रांनो अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाहीये। याचं कारण असं की आपल्याला आणखीन एक संधी आहे आणि ती संधी कोणती आहे ही आता आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। परंतु तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट शिक्षक भरतीच्या संदर्भात किंवा स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात मिळत जातील। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला देखील विसरू नका। चला तर मग जाणून घेऊया काय आहे ही महत्त्वपूर्ण अपडेट, काय आहे ही आनंदाची बातमी। याचं कारण असं की मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा ही आता नोव्हेंबर महिन्यामध्ये झाली आहे आणि ही आपण दिली आहे। म्हणजे हा आपला शेवटचा प्रयत्न होता का? तर अजिबात नाही, कारण आपल्याला अशा संधी पुढे देखील उपलब्ध होणार आहे। नुकतीच जी या संदर्भात घोषणा आहे ती झालेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो की जी TET आहे ही आता महाराष्ट्र राज्य परिषदेकडून अशी आपल्याला एक नोटिफिकेशन आलेली आहे की TET ची परीक्षा आता वर्षातून 2 वेळा होणार आहे। म्हणजेच ही परीक्षा आता येणाऱ्या जे काही अकॅडमिक इयर आहे त्याच्यामध्ये 2 वेळा आणि पुढच्या अकॅडमिक इयर मध्ये 2 वेळा, म्हणजे आता नोव्हेंबर नंतर एप्रिल मध्ये ही संधी आपल्याला मिळणार आहे आणि पुढे देखील आपल्याला ही संधी मिळणार आहे। म्हणजे 2 वेळा, एक शैक्षणिक वर्ष आणि पुढचं शैक्षणिक वर्ष आणखी 2 वेळा। तर एवढ्या वेळा जर महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेची जाहिरात येणार तर याचा अर्थ आपण या परीक्षेत ज्या काही आपल्या चुका झालेल्या आहेत, जिथे आपण कमी पडलो, कोणाचा टाइम मॅनेजमेंट मध्ये चूक झाली असेल तर पुढच्या पेपरमध्ये आपण ती दुरुस्त करून आपले अपेक्षित असे गुण मिळवू शकतो। या व्यतिरिक्त आणखीन देखील एक गुड न्यूज आहे, ती मी सांगणारच आहे। पण या पेपर मधल्या ज्या काही चुका आहेत ह्या चुका आपल्या काही शेवटच्या चुका नाही आहेत, आहे की नाही? की सक्सेस इज नॉट परमनंट अँड फेल्युअर इज नॉट द एंड, हे सगळ्यांना माहित आहे। त्या पद्धतीने त्याच उक्तीला आपल्याला धरून चालायचं आहे की या पेपरमध्ये थोडेफार कमी मार्क आले तर येऊ द्या, काही हरकत नाही। पुढच्या पेपरमध्ये प्रयत्नामध्ये आपण त्या सगळ्या चुका बाजूला सारून आता पेपरचा परफेक्ट अंदाज आपल्याला आलेला आहे की आता आपण कोणत्या विषयाला जास्त फोकस केलं गेलं पाहिजे, आहे की नाही? कोणता आपला वीक पॉइंट होता त्याचा आपण प्रॉपरली अनालिसिस करून घ्यायचा आहे। आपले स्ट्रेंथ काय आहेत, आपल्या विकनेस काय आहेत, आता समोर काय ऑपॉर्च्युनिटी आहेत याच्याकडे बघायचं आहे। आता होप सोडून द्यायचे नाही आहेत, उलट होप वाढवायचे आहेत, कारण भरपूर अशा संधी आपल्या समोर निर्माण झालेल्या आहेत। दुसरी संधी आता मी बघतो तुमच्या समोर मांडत आहे। बघा, जास्त वेळ न घालवता आपण त्याच्यावर चर्चा करूया की आपली दुसरी संधी नेमकी काय असणार आहे। की आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट येणार आहे, म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे। म्हणजे तुम्ही आतापर्यंत महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा देऊन केवळ महाराष्ट्रातच शिक्षक होण्याचं जे काही टार्गेट आहे ते ठेवू शकत होते, पण आता तुम्हाला सेंट्रल टीचर्स जी काही टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट आहे ती जर आपण क्वालिफाय करू शकलो तर आपल्याला देशभरामध्ये कुठेही शिक्षक होता येईल। बघा ना, सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे याच्या सहाय्याने आपण केंद्रीय विद्यालय संघटना आहे, नवोदय विद्यालय संघटना आहे
है ना, आर्मी स्कूल आहेत, हे सगळे दरवाजे आता आपल्यासाठी उघडे झालेले आहेत. बघा ना, आता सीटीईटी ही काय फक्त परीक्षा आहे का? नाही मित्रांनो, सीटीईटी फक्त परीक्षा नाही आहे, ही ते आपल्या करिअरची है ना ऑल इंडिया पासपोर्ट आहे, ऑल इंडिया परमिट आहे. एकदा सीटीईटी पात्र झालात की काय होणार आहे, आपण देशामध्ये कोणत्याही सीबीएसई शाळा असेल, केंद्रीय विद्यालय संघटना आहे, नवोदय विद्यालय संघटना आहे, आर्मी पब्लिक स्कूल आहे ना, किंवा इतरही काही ज्या काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या टीचर्स ज्या काही इन्स्टिट्यूशन असतात तिथे आपण क्वालिफाय होऊ शकतो. म्हणजे आता नोकरीची संधी ही दुप्पट झाली आहे की नाही, पॉझिटिव्हली विचार करायचा आहे. मग आपण सीटीईटी परीक्षा देऊ शकतो का? आता इथे निगेटिव्ह होण्याची अजिबात आवश्यकता नाही, कारण टीईटीचा अभ्यास केलेला विद्यार्थी हा सीटीईटी परीक्षा अगदी सहजपणे देऊ शकतो. होय मित्रांनो, पण त्याच्यासाठी तयारी तर येणारच आहे. आता येत्या काही दिवसामध्ये याचं नोटिफिकेशन येणार आणि जानेवारी संपल्याच्या नंतर फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान ही परीक्षा होऊ शकते. फेब्रुवारी पर्यंत वेळ आहे, तोपर्यंत आपण पुन्हा प्रयत्न करू शकतो, आहे की नाही. महाराष्ट्रात टीईटीने जमलं नाही तरी आपल्यासमोर आणखी पर्याय खुले आहेत. सीटीईटी आहे, जी ऑल इंडिया लेवलची टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट आहे. केंद्रीय विद्यालय संघटन, याच्यामध्ये केंद्रीय विद्यालय टीचर्स रिक्रुटमेंट मध्ये आपण ट्राय करू शकतो. NVS म्हणजेच नवोदय विद्यालय टीचर्स रिक्रुटमेंट, याच्यात ट्राय करू शकतो. आर्मी पब्लिक स्कूल आहे, प्रायव्हेट सीबीएसई स्कूल आहेत, किंवा स्टेटमध्ये पण आपली ही सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट लागू पडते. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण महाराष्ट्राची टीईटी क्वालिफाय झालो नाही म्हणजे सीटीईटी लागू पडणार नाही. तर ही एक आनंदाची बातमी आहे की आपण टीईटीच्या ऐवजी सीटीईटीची परीक्षा देखील पास केली तरी देखील आपण शिक्षक होण्याचं स्वप्न कंटिन्यू ठेवू शकतो. कारण पवित्र पोर्टलमध्ये मग तुम्ही तुमचे जे काही टेट एक्झाम दिलेली आहे त्याच्यानुसार रजिस्ट्रेशन देखील करू शकता. मग सीटीईटी ही एक आपली सक्सेस होण्याची दुसरी की आहे असं आपण म्हणू शकतो, आहे की नाही विद्यार्थ्यांना. बरं, मग आता याच्या व्यतिरिक्तही काही बघा, आता जो अभ्यास आपण केलेला आहे त्या अभ्यासाच्या बळावर जे काही आता तुम्ही मानसशास्त्र शिकले त्याच्यामध्ये धनसंक्रमणाची संकल्पना आहे की नाही, आपलं जे जुनं ज्ञान आहे त्याचा फायदा आपण पुढच्या ज्ञानासाठी करून घेऊ शकतो, आहे की नाही. मग तेच ज्ञान वापरून आपल्याला येणाऱ्या सरळ सेवा भरतीच्या परीक्षा देता येतात ना. तुम्ही टीईटी आणि सीटीईटी याच्या व्यतिरिक्त आणखीन देखील दरवाजे उघडे आहेत आपल्यासाठी. हो, तुम्ही एकच दरवाजा धरून चालू नका. असे चालणारे विद्यार्थी लक्षात घ्या, त्यांचं नुकसान होऊ शकते. तुम्ही सगळे इकडे प्रयत्न करायचे असतात. कारण असं आहे की एकच जे काही टार्गेट ठेवलं आणि त्याची भरती 2-2, 3-3 वर्ष लांबली, तुम्ही काय करणार आहे. सगळे प्रयत्न ज्याचा अभ्यासक्रम सारखा आहे ती सारखे अभ्यासक्रम असणाऱ्या परीक्षा आपण देऊ शकतो, आहे की नाही. थोडासा वेळ देणं आहे, थोडंसं हार्डवर्क करणं आहे, थोडंसं स्मार्ट वर्क करणं आहे, नियोजनपूर्वक अभ्यास करणं आहे. हे सगळं केल्याच्या नंतर कोणत्याही मार्गावर आपल्याला यश मिळालं तर तो मार्ग आपलाच. मग त्या लाठी भरती म्हणा, काही पोलीस भरती म्हणा, शिक्षक भरती म्हणा, किंवा सरळ सेवेच्या माध्यमातूनही आपलं यश आपण खेचून आणू शकतो, आहे की नाही मित्रांनो. मग एक दरवाजा बंद झाला म्हणजे सगळे दरवाजे बंद झालेत का? नाही. एक दरवाजा बंद झाला की देव आपल्यासाठी अनेक दरवाजे उघडे करून ठेवतो. फक्त थोडंसं पाहण्याची आपल्याला तडफड करावी लागते, बरोबर आहे की नाही. आपण डोळे उघडून बघायचंय. ज्या विद्यार्थ्यांचा पेपर नीट झाला नाही त्यांच्यासाठी एकच माझी विनंती आहे की मित्रांनो, खचून जाऊ नका. तुमच्यामध्ये क्षमता आहे, जिद्द आहे ना, ध्येय आहे, आणि एका वेळेस अपयश आलं म्हणून काय स्वप्न संपत असते का? नाही. खरा योद्धा कोण असतो? अरे, खरा योद्धा कोण असतो? जो कधी पडत नाही तो खरा योद्धा असतो का? योद्धे पडत पण असतात. खरा योद्धा तोच असतो जो पुन्हा उठून उभा राहतो, आहे की नाही. पडत जडत जरी आपण पुढे गेलो तरी खचून न जाता पुढे चालत राहणे हे खऱ्या योद्ध्याचं लक्षण आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो, सातत्य ठेवावं लागते, जिद्द ठेवावं लागते, हे की नाही. प्रयत्न, सातत्य आणि जिद्द हे 3 शब्द आपलं यश आपण खेचून आणण्यासाठी है ना जीवनात जर पक्के धरून ठेवले, कोणत्याही निगेटिव्हिटीला आपण जवळ नाही धरायचं, दूर राहायचं. पेपर जाऊ दे ना, गेला खराब गेलात गेला, पुढचा पेपर ट्राय करणार आहे आपण, है ना. आशावादी असायला पाहिजे, आहे की नाही. काल मी तुम्हाला थोडासा व्हिडिओ लेट आला होता मित्रांनो, तो की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांची लावून तर नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावेत जमिनीवरती, हवेत अंबर घेताना, आहे की नाही. किती सुंदर कविता आहे. उलट तुम्ही
एकदा तो व्हिडिओ देखील ऐकावा, किंवा तुमची जर विनंती असेल, तुमची जर इच्छा असेल, तर मी तुम्हाला ती कविता देखील सेपरेट एखाद्या व्हिडिओमध्ये म्हणून दाखवेल. पण आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला हेच लक्षात घ्यायचंय मित्रांनो, स्वप्न मोठं असणार आहे तर अडचणी येतातच, अपयश येईल, पण ते काय आपल्याला कायमस्वरूपी ठेवणार नाही, है ना. ते आपल्याला आणखीन मजबूत बनवणार आहे. आणि आजचा दिवस कदाचित आपला नसेल, पण उद्याचा दिवस तर आपला असणारच आहे की नाही. येस, डेफिनेटली असणारच आहे. म्हणून मित्रांनो, अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण आता तुमच्या हातात फक्त 3 कामं आहेत. कोणचे? तर पहिला आहे टीईटी आणि सीटीईटी दोन्हीची तयारी चालू ठेवायची आहे, कारण टीईटी पुन्हा देखील होणार आहे. वर्षातून 2दा टीईटी होणार आहे, त्याच्यामुळे ही टीईटी नाही तर पुढची टीईटी तुमचाच देऊ शकता. आणि दुसरी गोष्ट काय की नव्या वर्षात जी दुहेरी परीक्षा आहेत त्यांचा देखील आपल्याला फायदा घ्यायचा आहे. म्हणजे वर्षातून 2दा परीक्षेचा फायदा घ्यायचा आहे आणि निराशा विसरून जायची आहे आणि नवीन ऊर्जा आपल्यामध्ये संचारित करून आपल्याला आपलं यश खेचून आणायचं आहे. तर मित्रांनो, अपयशानंतरचा यश है ना खेचून आणणं हे आपल्या हातामध्ये असते. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये निराश व्हायचं नाही, तयार राहायचं आहे. तर मग मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडला तर भरभरून लाईक्स द्या मित्रांनो. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.